नमस्कार. आज आपण बोलणार आहोत 12वी राज्यशास्त्राच्या पेपरबद्दल. म्हणजे पेपर नक्की असतो कसा, गुणांचं गणित नेमकं काय आहे, हे सगळे एकदम सोप्या भाषेत समजून घेऊया. कारण एकदा का हे गुणांचं गणित कळलं ना, की अभ्यासाला योग्य दिशा मिळते. चला तर मग सुरू करूया. तर सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा आकडा 80. आपली राज्यशास्त्राची लेखी परीक्षा ही एकूण 80 गुणांची असते. हे ते गुण आहेत जे आपल्याला प्रत्यक्ष मिळवायचे आहेत. पण थांबा, गोष्ट इथेच संपत नाही. आणि हा आहे दुसरा, जरा जादुई वाटणारा आकडा, 118. आता प्रश्न पडतो 118 म्हणजे काय? तर याचा अर्थ असा की प्रश्नपत्रिकेत पर्यायांसहित म्हणजे ऑप्शन्ससहित एकूण 118 गुणांचे प्रश्न विचारले जातात. म्हणजे आपल्यासमोर भरपूर पर्याय असणार आहेत. मग आता खरा प्रश्न हा आहे की या 80 आणि 118 गुणांच्या खेळात आपल्यासाठी काय दडलंय? याचा आपल्या अभ्यासाच्या नियोजनावर काय परिणाम होतो? म्हणजे कुठे जास्त गुणांचे पर्याय आहेत आणि त्याचा फायदा कसा करून घेता येईल? चला, हेच रहस्य उलगडूया. आजच्या आपल्या चर्चेत हे 4 मुख्य मुद्दे असतील. सगळ्यात आधी परीक्षेचं स्वरूप समजून घेऊ. मग प्रश्नपत्रिकेचा आराखडा म्हणजे ब्लूप्रिंट बघू. त्यानंतर कुठल्या प्रकरणाला किती महत्त्व आहे ते पाहू. आणि सगळ्यात शेवटी या सगळ्या माहितीच्या आधारे तयारीची योग्य दिशा कोणती यावर बोलू. चला तर मग आपला पहिला टप्पा, परीक्षेचं मूळ स्वरूप समजून घेणं. खरं तर कोणत्याही परीक्षेच्या तयारीची ही पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची पायरी असते, नाही का? विकल्पासह गुण म्हणजे मार्क्स विथ ऑप्शन्स ही संकल्पना समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. याचा सरळ सरळ अर्थ असा आहे की पेपरमध्ये जे जास्तीचे म्हणजे ऑर किंवा अथवामध्ये प्रश्न दिलेले असतात त्या सगळ्यांचे गुण एकत्र केले की हा 118चा आकडा तयार होतो. यामुळे काय होतं तर जे प्रश्न आपल्याला जास्त चांगले येतात ते निवडून गुण मिळवण्याची एक मोठी संधी मिळते. ठीक आहे, आता आपण प्रत्यक्ष प्रश्नपत्रिकेकडे वळूया. म्हणजे तिचा आराखडा किंवा ब्लूप्रिंट नक्की काय आहे, कोणत्या प्रकारचे प्रश्न येतात आणि प्रत्येकाला किती गुण आहेत हे सविस्तरपणे पाहू. आता हे जे समोर दिसते ना ते आहे बोर्डाने दिलेलं अधिकृत प्रश्नपत्रिकेचं स्वरूप. बघताना कदाचित थोडं किचकट वाटू शकतं, पण काळजी करायचं काहीच कारण नाहीये. आपण ह्याच माहितीला एकदम सोप्या पद्धतीने फोड करून समजून घेणार आहोत. हे बघा, तोच आराखडा आता या सोप्या टेबलमध्ये मांडला आहे. पहिला प्रश्न वस्तुनिष्ठ म्हणजे ऑब्जेक्टिव्ह आहे, तब्बल 20 गुणांचा. आणि विकल्पासह गुणही 20 आहेत, म्हणजे इथे काहीच ऑप्शन नाही. त्यानंतर संकल्पना, चित्र किंवा नकाशावर आधारित प्रश्न. आणि मग येतात चूक की बरोबर, सहसंबंध, मत नोंदवा असे प्रश्न. इथे हळूहळू पर्याय वाढायला लागतात. पण सगळ्यात जास्त पर्याय कुठे आहेत तर ते आहेत लघुत्तरी आणि सविस्तर उत्तरांमध्ये. इथे हुशारीने निवड करण्याची खूप मोठी संधी आहे. हो, ही एक गोष्ट मात्र पक्की लक्षात ठेवायची आहे. पहिले 20 गुणांचे वस्तुनिष्ठ प्रश्न आणि त्यानंतर येणारा संकल्पना किंवा नकाशावरचा प्रश्न, यात आपल्याला पर्याय मिळत नाहीत. हे गुण मिळवण्यासाठी प्रत्येक घटकाचा अभ्यास करणं खूप आवश्यक आहे. बरं, पेपर कसा असणार हे तर कळालं, पण आता त्याहूनही महत्त्वाचा प्रश्न की कोणत्या प्रकरणातून किती गुणांचे प्रश्न विचारले जातात, म्हणजे अभ्यासात कशाला जास्त महत्त्व द्यायचं. चला, आता आपण घटकनिहाय गुण विभागणी पाहूया. ही स्लाईड बघा. ही बोर्डानेच दिलेली अधिकृत यादी आहे. यात प्रत्येक प्रकरणाला विकल्पासह किती गुण दिलेले आहेत हे अगदी स्पष्टपणे सांगितले आहे. आपल्या अभ्यासाचं पुढचं सगळं नियोजन याच माहितीच्या आधारावर करायचं आहे. तर या तक्त्यामध्ये सगळं चित्र स्पष्ट दिसतंय. बघा, पहिल्या 2 प्रकरणांना प्रत्येकी 11 गुण आहेत, पण त्यानंतरची 3 प्रकरणं म्हणजे प्रकरण 3, 4 आणि 5 या प्रत्येकाला तब्बल 20 गुणांचं महत्त्व आहे. आणि शेवटचं 6वं प्रकरण आहे 18 गुणांसाठी. आता हा बार चार्ट बघा. यातून तर हे चित्र अगदीच स्वच्छ होतं. मधली 3 प्रकरणं म्हणजेच प्रकरण 3, 4 आणि 5 यांचं महत्त्व सर्वाधिक आहे. विकल्पासह तब्बल 60 गुणांचे प्रश्न फक्त आणि फक्त या 3 प्रकरणांमधून येतात. विचार करा. हो, हे अगदी खरं आहे. पुन्हा एकदा सांगतो, एकूण 118 गुणांपैकी 60 गुण फक्त या 3 प्रकरणांवर अवलंबून आहेत. म्हणजेच अभ्यासाचा मुख्य भर नक्की कुठे असायला हवा हे यावरून अगदी सहजपणे लक्षात येतं. चला, आत्तापर्यंत आपण प्रश्नपत्रिकेचा आराखडा आणि प्रकरणांचं महत्त्व दोन्ही गोष्टी व्यवस्थित समजून घेतल्या आहेत. आता ह्या माहितीच्या आधारावर तयारीची योग्य आणि प्रभावी दिशा कशी ठरवायची ते पाहूया. तर काही महत्त्वाचे मुद्दे पुन्हा एकदा लक्षात घेऊया. पहिले,
20 वस्तुनिष्ठ गुण हे अनिवार्य आहेत, त्यामुळे संपूर्ण अभ्यासक्रम नजरेखालून घालणं गरजेचं आहे. जिथे जास्त लिहायचंय म्हणजे दीर्घोत्तरी प्रश्नांमध्ये तिथे सर्वाधिक पर्याय मिळतात. आणि हो, चूक की बरोबर किंवा मत नोंदवा यांसारखे प्रश्न कमी वेळेत चांगले गुण मिळवून देऊ शकतात. आणि अभ्यासाची दिशा ठरवताना एक गोष्ट तर नक्की आहे, प्रकरण 3, 4 आणि 5 यांना सर्वाधिक प्राधान्य द्यायलाच हवं. आपलं बरंचसं यश यावर अवलंबून आहे. पहिली 2 प्रकरणं पाया पक्का करण्यासाठी आणि वस्तुनिष्ठ प्रश्नांची तयारी करण्यासाठी खूप महत्वाची आहेत. आणि 6व्या प्रकरणाचा अभ्यास बाकीच्या प्रकरणांशी जोडून केला तर तो जास्त फायद्याचा ठरू शकतो. तर मग आता सगळं चित्र आपल्यासमोर स्पष्ट आहे. प्रश्नपत्रिकेचा आराखडा काय आहे, कोणत्या प्रकरणाचं महत्त्व किती आहे, हे सगळं आपल्याला माहीत आहे. आता विचार करण्यासारखा खरा प्रश्न हा आहे की या सगळ्या माहितीचा वापर करून प्रत्येकाची स्वतःची एक प्रभावी अभ्यासाची रणनीती कशी तयार करता येईल.